नमस्कार, मी सुरेश चव्हाण के मराठी बिंदास बोल तुमच्या समोर घेऊन आलोय। छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण या मुद्द्यावर महाराष्ट्रात अनेक वेळा वादळ उठतात, परंतु यावेळी याकूब बाबाचं नाव काही लोकांनी पुढे केलेलं आहे। याकूब बाबांना शिवाजी महाराजांचे 11वे गुरु बनवण्याचं षड्यंत्र चालू आहे असा माझा आणि अनेक हिंदुवाद्यांचा साफ आरोप आहे। आणि यात महत्त्वाचं आहे, समर्थ रामदासांना नाकारणारे मुसलमानाला गुरु म्हणण्यात का गप्प आहे, हे या ठिकाणच्या किंवा आजच्या बिंदाचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आजचा विषय केवळ इतिहासाचा नाही, आजचा विषय केवळ एका नावाचा नाही, आजचा विषय केवळ एका माणसाचा नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी वारशाचा आहे। त्याच्यावर वैचारिक हल्ला चाललेला आहे। काय दावा केला जातोय की याकूब बाबा कोणी, मी तर पहिल्यांदा ऐकलं शिवाजी महाराजांचे 11वे गुरु होते म्हणे। आणखी पुढे जाऊन काही लोक म्हणतात महाराजांनी त्यांच्या दर्ग्याला शेकडो एकर जमीन दिली। म्हणजे काय, हळूहळू कथा तयार करा, इतिहासात म्हणा आणि हिंदूंच्या मनात शंकेची भिंत उभी करा। हे पहिल्यांदा होत नाहीये, पण यावेळी खूप सिस्टमॅटिकपणे चाललेलं आहे। प्रश्न असा आहे की समर्थ रामदास स्वामींना शिवरायांचे गुरु मानले की काही लोकांच्या पोटात गोळा उठतो, तेच एक सुफी मुसलमानांना शिवाजी महाराजांचा गुरु म्हणतात, त्यावेळी मुख गिळून का गप्प बसतात? हा दुपट्टीपणा नाही का? इतिहासाचा अपमान नाही का? हा हिंदू समाजाच्या स्मृतीवर चाललेला प्रयोग नाही का? आजचा बिंदास बोल याच प्रश्नावर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिण्याचा अधिकार कोणाचा आहे? आता लक्षात घ्या, या सगळ्यात महत्त्वाचा आता काय, यात भावना मानायच्या की खबरी बखरी, दस्तवेज, इतिहासाचे पुरावे, साक्षी काय मानायचं? का मुसलमानांनी टाकलेल्या सोशल मीडियाच्या पोस्ट आणि काही गायलेल्या कवाल्यांचा संदर्भ देऊन कोणी शिवाजी महाराजांचा गुरु घोषित करायचा? आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे, शिवरायांच्या नावाने हिंदूंच्या मुळांमध्ये गोंधळ प्रेरण्याचा हा नेमका प्रकार कोणामार्फत? त्याचं उत्तर काय हे शोधण्यासाठी आजचा बिंदास बोले। आज आपण प्रश्न विचारणार आहे, आज आपण पुरावे मागणार आहे, आज आपण सांगणार आहोत शिवराय आमचे अभिमान स्थान आहे, प्रयोगशाळेचा विषय नाही, हे नेहमी लक्षात घ्या। हा अबू आझमी दाऊदचा पिल्ला काय म्हणतो जरा ऐका। शिवाजी महाराजांवर बोलतोय आणि ज्यावेळी याकूब बाबाचं नाव आलं तर मग गोडवे गायला तर याच्याकडे स्क्रिप्ट रेडी आहे। ऐका काय म्हणतो। दापोली के केलसी तालुका में जो दरगाह याकूब खान बाबा की है, उस दरगाह को टूरिस्ट स्पॉट बनाया जाए। अध्यक्ष महोदय, और उसके लिए 50 करोड़ रुपए की मैं डिमांड करता हूं कि उसको बनाया जाए। और महाराज की 11वें ये जो बाबा थे, ये महाराज के 11वें गुरु थे। उनकी दरगाह के लिए महाराज ने 700 एकड़ जमीन दिया था। ये सारी चीजें नई पीढ़ी को मालूम। इतिहासकार झालाय हा अबू, ब्लॅकचे तिकीट विकता पण विधानसभेत पोहोचलाय तर मग आता बोलतोय आणि इतिहास बनतोय, रेकॉर्ड बनतोय। आज 11वे गुरु म्हणलाय, उद्या हा 10 पासून 1 पर्यंतचे उलट्या गिनतीमध्ये सगळे मुसलमान गुरु करील आणि एक दिवस मग शिवाजी महाराजच कसे हिंदू नव्हते यावरही भाषण देईल आणि आमचे काही मूर्ख हे ऐकतील। आजचा निर्णायक प्रश्न, याकूब बाबा हा शिवाजी महाराजांचे 11वे गुरु याचा ठोस समकालीन निर्विवाद पुरावा मागणार आहे, जो कुठेही आजपर्यंत मिळाला नाही। आजचे 5 मोठे बिंदू सगळ्यात महत्त्वाचे। सोशल मीडियावर याकूब बाबाला शिवाजी महाराजांच्या 11वे गुरुचा दावा कसा फेक आहे आणि समर्थ रामदास स्वामीवर आक्षेप घेणारे याच दाव्यावर मौन कसे आहेत, हाय मुख्य प्रश्न। या दाव्याचा मूळ स्रोत कोणता आहे? स्थानिक आख्यायिका आणि समकालीन इतिहास यात मुद्दाम गल्लत केली जाते काय? शिवरायांच्या नावाने हिंदू समाजात वैचारिक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय काय? मुद्द्याचा सार आजचा आहे, हा वाद व्यक्तीच्या नावापुरता मर्याद नाही, हा वाद आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वावर, त्यांच्या संस्कारावर आणि त्यांच्या गुरुतत्वावर आणि हिंदवी स्वराज्याच्या आत्म्यावर कोणाचा हक्क आहे याचा आहे। एका बाजूला समर्थ रामदास स्वामी, जिजाऊ, दादोजी, संत परंपरा,
भगवा विचार, धर्मरक्षण, स्वराज्य, शौर्य, साधना, सामर्थ्य ही संपूर्ण परंपरा आणि दुसऱ्या बाजूला अचानक सोशल मीडियावर उगवलेले कुतरमुत्यासारखे हे 11वे गुरु, 700 एकड़ जागा, गुप्त नाते, हिंदू मुस्लिम एकताचे तमाम ढोल ताशे। एक प्रश्न ही इतिहासातील शोध यात्रा आहे की राजकीय आख्यान बांधणी? काय चालू आहे? आणि म्हणून या मुद्द्यावर आता आपल्याबरोबर काही अतिथी जुळले, आपण त्यांच्याकडे जाऊ, आपण काही सेगमेंटमध्ये यावर चर्चा करू। मी स्वागत करतो आजच्या या बिंदास बोलमध्ये रमेश शिंदेजी यांचं, हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता आहे, आपलं स्वागत आहे रमेशजी। निलेश भिसीजी इतिहासकार आहेत आणि देशभर व्याख्यानं शिवाजी महाराजांवर देत आहे। सचिन मदनेजी आपल्याबरोबर जोडलेले, सचिनजी शिल्पकार आणि इतिहासाचे अभ्यासक आहे। आम्ही मुसलमान पक्षालाही म्हणलं होतं, त्या अबू आझमीलाच म्हणलं होतं विधानसभेत काय बोलतो, हिम्मत असल आणि ज्या बाबाचं नाव घेतो त्याचा आशीर्वाद घेऊन यायची हिम्मत असेल तर ये। आजच्या मराठी बिंदास बोलमध्ये बोलू, पळून गेला, अबू आला नाही, पण जे आहे त्यांच्या बरोबर चर्चेला सुरुवात करू। रमेश शिंदेजी, तुमची पहिली प्रतिक्रिया। नमस्कार। म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही आता जो उपस्थित केला तो हाच आहे की हे 11वे गुरु अचानक कुठून हे उपटसुंभाप्रमाणे निघालेले आहेत आणि अबू आझमी हा इतिहासकार बनून आता ते विधानसभेमध्ये मागणी करतोय की त्याच्यासाठी 50 करोड रुपयांचं दान दिलं पाहिजे। अरे तुमचे गुरु जर एवढे चमत्कारी होते आणि त्यांनी त्या ठिकाणच्या लोकांना श्रीमंत बनवलं, त्या ठिकाणी म्हणजे ह्याच्यावरून मक्का मदिनेवरून केळीच्या पानावरती म्हणे 10-10 किलो वजनाचे पंजे वाहत आले। आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की ती अरबस्तानामध्ये केळी कधीपासून व्हायला लागले, ज्या रेगिस्तानमध्ये कुठल्याही प्रकारची माती नाही, त्या ठिकाणी पिण्याचं पाणी त्यांना उपलब्ध नाही, तिथे केळीची शेती झाली आणि हे याकूब बाबा स्वतःच्या बरोबर केळीची पानं घेऊन आले। त्यामुळे मूळ काय आहे की संभाजी ब्रिगेड सारख्या काही संघटनांनी हे खोटे इतिहासकार आणि बोगस इतिहासकार निर्माण केले आणि त्यांच्या आधारे काही गोष्टी त्यांनी निर्माण करायचा प्रयत्न केला। त्यामध्ये श्रीमंत कोकाटे असतील, बाकी बरेच जण आहेत, परंतु ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये गोविंद पानसरे हे स्वतःला लेफ्टिस्ट म्हणतात आणि लेफ्टिस्ट जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजच मानत नाहीत। पण त्यांनी ज्यावेळी बघितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान किंवा आजच्या युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण होतोय, त्यातून शिवसेनेसारखी एक संघटना मोठी होते, त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ते सुद्धा कसे सर्वधर्म समभावी होते हे मांडण्याचा प्रयत्न केला आणि ह्या अंतर्गत त्यांनी एक पुस्तक लिहिलं, शिवाजी कोण होता। आणि हा शिवाजी कोण होता हे जे पुस्तक आहे, या पुस्तकाच्या 41व्या पानावरती त्यांनी हा उल्लेख केला की छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्म समभाव मानणारे होते आणि त्यांचे गुरु हे याकूब बाबा होते। आता एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी भिवंडी आणि कल्याणच्या मशिदी ज्यावेळी पाडल्या त्यावेळी हेच सुफी मौलाना होते की जे बादशहाकडे तक्रारी करत होते की छत्रपती शिवाजी हा जो आहे हा आमचा इस्लाम विरोधी आहे, हा आमच्या मशिदी मदरसे पाडतो, त्यामुळे त्याचा तुम्ही बंदोबस्त करायला पाहिजे। आणि दुसरीकडे इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु थेट एक मौलाना करून टाकलेला आहे। त्यामुळे हा जो इतिहास आहे, हा इतिहास म्हणजे हा इतिहास नसून एक विकृतीकरण आहे, याचा कुठलाही तत्कालीन पुरावा नाही। इतिहासाच्या कुठल्या म्हणजे मुळात त्यांनी त्याचा उल्लेख जो केलेला आहे ते 98वी बखर म्हणून केलेला आहे। आपल्या संपूर्ण इतिहासामध्ये 98 नावाची बखर नाही, 91 कलमी बखर आपल्याकडे म्हटलं जातं, जी बखर खूप उशिरा लिहिली गेली आणि ह्या बखरीमध्ये सुद्धा ह्याचा कुठेही उल्लेख नाही। त्यामुळे हे जे काय आहे खोटेपणाचा सगळा इतिहास आहे। मधल्या काळामध्ये ह्याच अबू आझमी आणि ओवैसीने त्याच्या पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अगदी 70% मुसलमान त्यांनी करून टाकले होते। काही दिवसांनी तो आकडा 100% होईल। हो, याला खालिद का शिवाजी नावाचा सिनेमा सुद्धा त्यांनी काढला। या सिनेमाला आम्ही विरोध केला आणि हा सिनेमा त्यानंतर महाराष्ट्र शासनाने त्याला परवानगी दिली नाही, बंद झाला तो। परंतु ही जी वेगवेगळी माध्यम आहेत, पुस्तकं असो, सोशल मीडिया असो, विधानसभा असो आणि त्याच्या पलीकडे जाऊन आता सिनेमा, या सगळ्या माध्यमातून
छत्रपती शिवाजी महाराजांना सेक्युलर दाखवण्याचा प्रयत्न करणं, त्यासाठी चुकीचा आणि खोटा इतिहास, आणि जे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या विरुद्ध लढले, एकीकडे ते सांगतात छत्रपती शिवाजी महाराज हे इस्लामचा कट्टरतावादाने विरोध करतायत, आणि दुसरीकडे हे अशा पद्धतीची चित्र निर्माण करायची. त्यामुळे हा जो सगळा एकूण भाग आहे हा एक प्रचाराचा भाग आहे. सर्वधर्म समभावाच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा भाग आहे. आणि खरं वास्तविक पाहता जे शिवप्रेमी आहेत त्यांनी या गोष्टींचा विरोध केला पाहिजे. आज या सगळ्या प्रत्येक गड किल्ल्यावरती मजारी ज्या बनलेल्या आहेत, विशाळगडावरती ते रेहान बाबाचा दर्गा असो की आणखीन हे असल्या याकूत बाबाचे दर्गे असो, ह्या दर्गे आणि ह्या सगळ्याच्या माध्यमातून जमिनी बळकावणं आणि त्या जमिनी बळकावून आता ह्यांनी म्हटलं की आमच्याकडे सनद आहे. कुठली सनद आहे? कशाचं? कुठल्या इतिहासातच त्याची नोंद नाही. म्हणजे सभासदाची बखर ही अंतिम बखर अधिकृतपणे मानली जाते, त्याच्यातही कुठे उल्लेख नाही, भेटीचा कुठे उल्लेख नाही. आणि असं असताना तिथे मोठा चार्ट लावलाय त्या दर्ग्यामध्ये की छत्रपती, त्याच्यात साल दिवस वार कसलाही उल्लेख नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज दापोलीवरती हल्ला करणार होते आणि ह्या महाराजांनी, या बाबांनी त्यांना सांगितलं हल्ला करू नका, तरी महाराजांनी प्रयत्न केला आणि मग त्यांची जहाजं बुडायला लागली आणि मग ते शरण गेले. अरे हे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी अफजल खानाचा कोथळा काढायला एवढं योग्य नियोजन केलं होतं, ते महाराज अशा पद्धतीचं चुकीचं नियोजन करतील का आणि त्यासाठी याकूब बाबाला शरण जातील का? हा अतिशय लाज आणणारा इतिहास आहे. आणि म्हणून अबू आझमी असो की असला इतिहास मांडणारे ही शिवाजी कोण होता सारखी पुस्तकं असोत, या सगळ्या गोष्टींना तीव्रपणे विरोध झाला पाहिजे असं माझं बिलकुल. आणि तो विरोध प्रकट करण्यासाठीच आजचा बिंदास बोल आपण ठेवलेला आहे. आणि यातून महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी, हिंदूवादी, शिवप्रेमी जेवढे आहेत त्यांना स्पष्ट संदेश जावा की नेमकी भूमिका काय आहे. म्हणून आपण हा आजचा प्रपंच केला आहे. आपल्याबरोबर इतिहासकार आहेत आणि निलेशजींची प्रतिक्रिया आपण घेऊ. निलेशजी, खूप खूप धन्यवाद सुरेशजी, या विषयावर तुम्ही चर्चा आयोजित केलीत. रमेशजी आणि सचिनजींना पण मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद की अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी तुम्ही केलेली आहेत. एक असं म्हणलं जातं की सत्य घराच्या बाहेर पडण्याच्या आधीच असत्य गावभर फिरून आलेलं असतं. आणि असं गावभर फिरून आलेलं हे जे असत्य आहे, जे रमेशजींनी सांगितल्याप्रमाणे ब्रिगेडनी मांडणी सुरू केली, गोविंद पानसरेंनी पुस्तक लिहिलं, ते आता असत्य जणू काही इतिहासाच्या रूपात आपल्यासमोर येत आहे. आणि म्हणून मग सुदर्शन टीव्हीचं अभिनंदन करावं असं वाटतं की हे असत्य खोडण्यासाठी खूप चांगल्या चर्चेचं इथे आयोजन केलेलं आहे. ह्याच्यामध्ये नियम जे असतात ते सारखे असतात. जेव्हा रामदास स्वामींचा उल्लेख येतो तेव्हा म्हणायचं गुरु नाही, आणि कुठलाही याकूत बाबा ह्याचं नाव आलं की म्हणायचं गुरु आहे. त्याला कुठलाही संदर्भ द्यायचा नाही. त्याला त्या अबू आसिम आझमीनी 700 एकर जमीन दिली असं तो सांगतो. त्याचं काय सनद आहे का एखादी? त्याचं काही पत्र आहे का? रामदास स्वामींच्या चाफळ मठाला अनेक अनुदानं शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी दिलेली आहेत. त्याच्या संधा उपलब्ध आहेत, त्याची पत्र उपलब्ध आहेत. असं असून देखील शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा रामदास स्वामींशी काही संबंध नाही अशी खोटी मांडणी करायची, सगळे पुरावे उपलब्ध असताना देखील. आणि इथे मात्र कुठलाही पुरावा उपलब्ध नसताना त्यांना गुरुस्थानी बसवायचं. आणि 11वा गुरु कुठले? 11 गुरु हे काय अबू आसिम आझमीचे शिया पंथातले काय 12 इमाम आहेत का? अशी मांडणी करायला वाटेल तशी मांडणी करायची. हा एक प्रकारे लँड जिहादचाच प्रकार आहे. आणि या लँड जिहादला अधिकृत करण्यासाठी तो निधीची मागणी करतोय. शिवाजी महाराज हे उभ्या हिंदुस्थानामध्ये इस्लामिक जिहाद विरुद्ध जर का लढायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला प्रेरणा देतात. आणि ही लढण्याची, इस्लामिक जिहाद विरुद्ध लढण्याची प्रेरणाच नष्ट झाली पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण, इस्लामीकरण करण्याचं गेली दशकभर प्रयत्न चालू आहे की जेणेकरून इथल्या हिंदूंची प्रेरणाच समाप्त झाली पाहिजे. पण ह्याला इतिहासात कुठलाही आधार नाहीये. कुठलाही समकालीन इतिहास कसा लिहिला जातो तर समकालीन कागदपत्रांमध्ये काय नोंदी आहेत तर कुठल्याही समकालीन कागदपत्रांमध्ये अशा काही नोंदी नाही आहेत. बखर हे दुय्यम साधन समजलं जातं. बखर ही काही ऐतिहासिकदृष्ट्या काय ते खूप महत्त्वाचं साधन आहे असं समजलं जात नाही. त्यामुळे आणि जर का 91 कलमी बखरीचा उल्लेख रमेशजींनी केला की त्याच्या आधारे हे यांनी कुभांड रचलेलं आहे,
तर त्या 91 कलमी बकरीमध्ये रामदास स्वामींचा पण उल्लेख आहे. मग ती गोष्ट पण मानायची का? मग तेव्हा मात्र नाही 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 काय आमचा संबंध नाही म्हणायचं. आणि कुठेतरी त्या कुठल्या तरी याकूत बाबाचा उल्लेख आला की म्हणायचं की हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत. हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे. एखाद्या कुठल्या तरी माणसाला शिवाजी महाराजांचा गुरु करणं म्हणजे शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे. आणि शिवाजी महाराजांनी आखलेली रणनीती आणि ही रणनीती चुकीची आहे असं सांगणारा याकूत बाबा असा प्रचार केला जातो की याकूत बाबांनी सांगितलं की आत्ता तुम्ही आक्रमण करू नका, आत्ता आक्रमण केलं तर तुम्हाला यश मिळणार नाही. आणि मग शिवाजी महाराज थांबले आणि नंतर याकूत बाबांनी संदेश पाठवल्यानंतर शिवाजी महाराजांनी आक्रमण केलं असा खोटा नाटा प्रचार केला जातो. हा एक प्रकारे शिवाजी महाराजांचा केलेला अपमान आहे. आणि मगाशी तुम्ही सुरेशजी जे सांगितलं की रामदास स्वामींच्या बाबतीत जे काही सगळेजण बोंब मारत असतात की रामदास स्वामी गुरु नाहीत, ते मात्र आत्ता मूग गिळून गप्प बसलेले आहेत. बिलकुल. त्यामुळं जे मुख गिळून गप्प बसले त्यांनाही बोलायला लावणारा हा शो आहे. सचिनजीकडे चालू. सचिनजी अनम्यूट करा तुमचं माईक. हां, माझी दर्शकांना अपील आहे का या मुद्द्यावर कॉमेंट्स मध्ये आपली प्रतिक्रिया अवश्य सांगा. हा सचिनजी नमस्कार, आवाज येतोय माझा? हो. खर तर या विषयावर तुम्ही जो आता हा विषय घेतला त्याबद्दल खरं तर तुमचे सर्वांचे धन्यवाद. आता निलेशजी आणि रमेशजी शिंदे या दोघांनी ज्या प्रकारे सांगितलं ते खरं तर म्हणजे ना, इतिहास हा असा असतो की नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री. इतिहासामध्ये अस्सल कागदपत्रांना फार महत्व असतं. की समकालीन इतिहासाच्या साधनांमध्ये म्हणजे शिवाजी महाराजांची पत्र असो किंवा समकालीन कुठल्याही ग्रंथामध्ये याकूत बाबाचा एक तीळ मात्र उल्लेख नाही. 91 कलमी बखर ही जवळपास 125 वर्षानंतर लिहिलेली बखर आहे. आणि ह्या 125-150 वर्षानंतरच्या बकरीमध्ये असे काही वेगवेगळे प्रकार शिवाजी महाराजांचे त्याच्यामध्ये आहेत की त्याला कुठल्याही समकालीन साधनामध्ये आधार नाहीये. त्यामुळं हा याकूत बाबा हा एक ढोंग आहे. हे खरं तर या सगळ्या विचारसरणीचं एक ढोंग आहे. आणि हा असताना का तर आपल्या हा सर्व अगोदर रमेश शिंदे आणि निलेशजींनी हा विषय सर्व सांगितलेलंच आहे की हे का झालेलं आहे आणि कशासाठी झालेलं आहे. परंतु आपल्या हिंदूंचा जो स्वतःचा जो काही सहिष्णुतेचा जो काही अंगभूत जो गुणधर्म आहे त्याचा हा गैरफायदा आहे की आम्हा हिंदूंना सर्व जगातल्या सर्व धर्मांचे देव आम्हाला सर्वांना सारखे आहेत. हा जो आपला सर्व जो ज्ञानेश्वरांनी जो पसायदानामध्ये मांडलेला जो धर्म आहे त्याचा खरं तर हा एक प्रकारे गैरफायदा घेतलेला गेलेला आहे. एक आणि दुसरं एक की शिवाजी महाराजांचे गुरु कोण? रामदास स्वामी एक जे आहे तर त्यांचे जे काही संदर्भ येतात त्याचे अनेक संदर्भ आहेत की अनेक लोक म्हणतात अरे शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींचा काय संबंध. तर मी त्यांना अनेकदा सांगतो शिवाजी महाराज हे अत्यंत व्यवहारी होते, खूप स्पष्ट वक्ते होते. शिवाजी महाराजांचे राजकारणाचे जे गडकोटांचे नियम होते ते अत्यंत कडक होते. अशा शिवाजी महाराजांनी एका गोसाव्याला एक गड राहायला दिला आणि त्यांची व्यवस्था लावली. हे कशाचं प्रतीक आहे? हे काय सांगतं तर शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. आणि पुढं छत्रपतींच्या अनेक वारसदारांनी रामदास स्वामींच्या समाधीची किंवा रामदास स्वामींच्या पंथांची जी व्यवस्था लावलेली आहे याचा सरळ अर्थ आहे की शिवाजी महाराज आणि रामदास हे अतूट नातं होतं त्यांचं. आणि ज्या याकूत बाबाचा समकालीन कोणताही संदर्भ नसताना त्याला गुरु म्हणणं हे खरं तर एक तथाकथित या लोकांचं एक ढोंग आहे. हे एवढंच मी म्हणू शकतो. बिलकुल बिलकुल. आणि यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे बकरीच्या पुढं ज्यांना काही माहीत नाही ते बकरीचं उदाहरण देत आहे आणि ते सबूत आहे असं सांगतात. यात आपण आता त्यांच्या दाव्यावर पण विचार करतोय आणि दावा क्रमांक 1 हे याकूब बाबा हा शिवाजी महाराजांचे गुरु असल्याचा.
दावा 2, त्यांना दर्ग्याला महाराजांनी मोठ्या प्रमाणात जमीन दिल्याची, ज्या दोन्हीवर आपण आत्ता चर्चा केली. दावा 3, याकूब बाबांना अत्यंत मानत होते म्हणून त्यांना गुरु मानले डायरेक्ट. हे यावर पण आपण चर्चा केली. आणि यात एक चर्चा मात्र फास्ट करू आपल्या तिघापैकी जर कोणाला, यात 11 म्हणतानी यांनी 10 अन्य कोणाला गुरु म्हणलंय, असं काही म्हणलंय का कुठं? आपल्या तिघापैकी कोणी सांगू शकल? 11 नंबर कसा आला? 11 नंबर कसा आला? नाही की त्या काळी आणि हे आत्ताही आपण बघतो की संत सज्जन किंवा आध्यात्मिक दृष्ट्या ज्यांना जे एक श्रेष्ठत्व लाभलेलं असतं, अशा लोकांचा रिस्पेक्ट करणं हा राजधर्म आहे, किंवा अशा लोकांना मान सन्मान देणं हा राजधर्म आहे. मला असं वाटतं ही जी 11 जी फिगर काढलेली आहे, हे काय झालंय की हे स्टॅटिस्टिक्सचं एक मोहजाल आहे. जसं मगाशी तुम्ही म्हणालात की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 56% मुस्लिम सैनिक होते, असा प्रचारित थाट आता पार तो 80% जाऊन पोचलेला आहे. काय होतं, ही सामान्य माणूस जो असतो त्या सामान्य माणसाच्या डोळ्यात धुळफेक करायची असेल, त्याला मिसलीड करायची असेल तर अशी आकडेवारी फेकून मारायची. 56% मुस्लिम होते, 11 गुरु होते, 11वे गुरु मुस्लिम होते, शिवाजी महाराजांनी एवढ्या मशिदी बांधल्या. बिलकुल. त्यामुळे 11 हा आकडा सुद्धा भ्रमजाळ आहे. हा पण एक स्टॅटिस्टिकनी लोकांचं तोंड बंद करून गोंडस आकडा 11वे गुरु म्हणजे हिंदू धर्मामध्ये त्याला महत्व आहे. पण दस्तऐवज कुठे आहे? कोणत्या बकरीत आहे? कोणत्या संदेत आहे? कोणत्या पत्रात आहे? कोणत्या तत्कालिक फारसी, मराठी किंवा इंग्रजी कोणत्याही भाषेतल्या कोणत्या पुस्तकात आहे समकालीन? कुठंच नाही. व्हायरल पोस्ट पुरावा नसतो, यूट्यूब व्हिडिओ इतिहास नसतो, आणि वारंवार खोटं बोलणं म्हणजे खरं नसतं. त्यामुळे आपण यावर लक्ष दिलं पाहिजे. इतिहास काय सांगतो? शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करताना सामान्यतः पुढील काही गोष्टी महत्त्वाच्या लक्षात येतात. त्या कुठल्या? सभासद बखर, चिटणीस बखर, जेधे शकावली, आज्ञापत्र, समकालीन पत्रव्यवहार, फारसी नोंदी, इंग्रजी, डच, पोर्तुगीज अभिलेख, परंपरागत संशोधन ग्रंथ. या मुख्य प्रवाहातील स्रोतांमध्ये याकूब बाबा 11वे गुरु असं कुठंही, याकूबच नाही तर तो बाबा आणि 11वे गुरु हा पुढचा मुद्दा आहे, असा ठाम स्पष्ट सर्वमान्य निर्विवाद उल्लेख आता आपण केला पाहिजे. इतिहास संशोधनाच्या कसोटीवर पाहिल्यास असं लक्षात येतं का असे दावे यापूर्वी सुद्धा करण्याचा प्रयत्न झाला होता आणि ते त्यावेळी ते खोटं संपूनही गेलं. मग पुढचा प्रश्न आहे, पुरावा कमकुवत असताना दावा इतका जोरात का केला जातो? काय कारण आहे त्याचं? रमेशजी, या प्रश्नावर तुमच्या तिघांचं मत घेतो. रमेशजी पासून सुरू करू. नेमकं याच वेळी का? नाही, याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की मगाशी जे निलेशजींनी जे सांगितलं की या माध्यमातून जमीन बळकावणं आणि त्या ठिकाणी, कारण त्या दर्ग्याच्या बाजूला महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि ही जी ते 653 एकर जी जमीन सांगतायत आणि वक्फ बोर्डाकडे जिला त्यांनी हस्तांतरित केलेलं आहे, त्या जमिनीचं जर वतन आपण काढलं तर त्याच्यावरती देऊळ वतन असं लिहिलेलं आहे. आता देऊळ वतनचं दर्गा वतन कसं काय झालं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे ती जमीन ही जर समजा त्या महालक्ष्मी मंदिराची असेल तर महालक्ष्मी मंदिराच्या शेजारी एक दर्गा उभा राहायचा, त्याच्यावरती सुरुवातीला हिंदू समाजाला भुलवण्यासाठी भगव्या रंगाचं कापड घालायचं. आजही तुम्ही जर त्याची बरेचसे फोटो बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यावरती भगव्या रंगाची चादर सुद्धा घातली जाते. त्यामुळे भगवा रंगाचा ध्वज लावायचा, भगव्या रंगाची चादर घालायची, मग हळूहळू छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंध जोडायचा आणि मग त्यानंतर ही जमीन जी आहे 653 एकर जमीन ज्याच्यावरती देऊळ वतन असं लिहिलेलं आहे. आता देऊळ आणि दर्ग्यामध्ये फरक आहे ना. देऊळ आहे ज्या ठिकाणी देवालय ज्याला म्हणतो, जिथे देव आहे, ज्या ठिकाणी मूर्ती आहे ती, आणि एखाद्या मेलेल्या व्यक्तीची कबर, या दोघांची तुलना कशी काय होऊ शकते? त्यामुळे देऊळ वतनला दर्गा वतन म्हणून हे करायचं आणि मग हे सनद आम्हाला मिळालेले आणि ही जमीन सगळी आमची आहे अशा प्रकारचा दावा करून ती वक्फ बोर्डाच्या घशामध्ये घालायची, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्यामुळे
हे जे मोठ्या प्रमाणामध्ये लँड जिहाद चालू आहे, हे लँड जिहादला अधिकृत करायचं असेल तर मग 11व्या गुरुचा संबंध दिला पाहिजे. मग अबू आझमीने तो विधानसभेमध्ये बिलकुल, मुद्दा म्हणजे मांडला पाहिजे. थोडक्यात हा सगळा मुद्दा लँड जिहादचा आहे, एक मोठ्या डकेतीचा आहे आणि म्हणून यात हे केलं जातं. मी इतिहासकार म्हणून निलेशजींना विचारतो, हे भेट झाल्याचे जे दावे आहे याचाही कुठेही उल्लेख नाही आहे, मग याच्यात काय? भेट झाल्याचा कुठेही उल्लेख नाहीये, पण स्वतःचे पॉलिटिकल अजेंडे रेटायचे, इतिहासाचं विकृतीकरण करायचं, याच्यासाठी काल्पनिक पात्र उभी केली जातात. आणि ही काल्पनिक पात्र यांच्यातल्याच एकाने कोणीतरी लेख लिहायचा आणि त्या लेखाचा आधार दुसऱ्या कुठल्या तरी पुस्तकात द्यायचा आणि ते पुस्तक म्हणजे जणू काही इतिहास आहे अशा थाटामध्ये त्याचा प्रचार प्रसार करायचं. ही पूर्ण इकोसिस्टीम यांची काम करते. यांचे व्याख्याते, यांचे लेखक, यांचे सोकॉल्ड इतिहासकार आणि पार तळागाळात जाऊन खेडोपडी जाऊन हे असा प्रचार करत असतात आणि लोकांना मिसलीड करत असतात. इतिहासात कुठलेही दाखले नाहीयेत असं असताना देखील अशी काल्पनिक पात्र उभी केलेली आहेत की काझी हैदरचं असंच एक काल्पनिक पात्र आहे की जो शिवाजी महाराजांचा न्यायाधीश होता. तोफखान्याचं प्रमुख आणखीन एक कुठलं तरी मुसलमान पात्र उभं केलेलं आहे. मदारी मैतर आग्र्यामध्ये असताना शिवाजी महाराजांची सेवा करणारा मदारी मैतर हा मुसलमान होता, हे असं आणखीन एक काल्पनिक पात्र उभं केलेलं आहे की ज्याला इतिहासात कुठलाही आधार नाहीये, कुठलाही संबंध नाहीये, कधी असं काही घडलं नव्हतं. पण गोविंद पानसरे एक उदाहरण आहे, जसं सचिनजींनी सांगितलं. अशा अनेक प्रचारकी पुस्तकं ज्याचा इतिहासाशी संबंध नाही अशी लिहिली गेलेली आहेत, त्याचा प्रचार केला गेलेला आणि त्यालाच इतिहास मानलं गेलेलं आहे. आणि ह्यांना सोकॉल्ड विचारवंत म्हणून बोलवलं जातं की पूर्ण इकोसिस्टीम काम करते की हेच इतिहासकार आहेत, हेच व्याख्याते आहेत, हेच लेखक आहेत. याच्यामध्ये लेफ्टिस्ट लोक पण इन्व्हॉल्व आहेत आणि बाकीचे पण सगळे हिंदू विरोधी राजकीय पक्ष याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. आणि ह्याचा आधार घेऊन आता अबू आझमी सारखे जिहादी हे आता आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवणार की ह्यांच्याकडून आपण शिवाजी महाराजांचा इतिहास शिकायचा का? एवढी वाईट वेळ महाराष्ट्रावर. औरंगजेबाचे जे पिल्ले आहे म्हणजे आता हे किती आपण समजून घेतलं पाहिजे. मराठी माणसानी औरंगजेबाचे पिल्ले आम्हाला शिवाजी महाराज सांगणार काय? आता एक थोडं हाय सेगमेंट आपण घेऊ. मी शिल्पकार म्हणून इतिहासाचे अभ्यासक आपल्याबरोबर सचिन मदनेजी आहे. सचिनजी, समर्थांवर जो आक्षेप घेतला जातो म्हणजे एकीकडे आपण याकूबचं काय खरं सत्य आहे आणि काय खोटं ते सांगितलं. आता थोडं या सत्यावर पण जरा आपण काही तथ्य ठेवू की समर्थांचे काय काय संबंध होते महाराजांशी. एकतर समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे काही स्तुती केलेली आहे ती जगप्रसिद्धच आहे. खर तर समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना ज्या ज्या उपमा दिलेल्या आहेत ते सर्वच जण वापरतात. ते जाणता राजा आहेत आणि वेगवेगळ्या सगळ्या ज्या उपमा आहेत की समकालीन एका स्वामींनी, एका गोसाव्यांनी, एका राजाविषयी जे काही लिहिलेलं आहे खरं तर शिवाजी महाराजांचं एक चरित्रच समर्थांनी काव्यामधनं उभं केलेलं आहे जे समकालीन आहेत. याचा एक अर्थ एक आहे की रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज कधी एकमेकांना भेटले नाही असं सर्वत्र हे जे सांगितलं जातं काय. आणि जे शिवाजी महाराज समर्थ रामदासांना आपला एक गड सज्जनगड तो राहण्यासाठी देत आहेत. म्हणजे जर एखाद्या शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना कधी भेटलेच नाहीयेत, ज्या माणसाला ते कधी ओळखतच नाहीयेत, अशा रामदास स्वामींना शिवाजी महाराज एक किल्ला राहायला देत आहेत, त्यांची राहण्याची व्यवस्था करतायत. यामध्ये सर्व काही आलं की शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचे अत्यंत निकटचे संबंध होते. रामदास स्वामी शिवाजी महाराजांचं जे काव्यामध्ये जे अत्यंत फार उत्तम आणि अनमोल शब्दामध्ये शिवाजी महाराजांचं चरित्र उभं करतात, शिवाजी महाराजांना ज्या उपमा देत आहेत, हे कोण करू शकतं की जो शिवाजी महाराजांची जे व्यक्ती शिवाजी महाराजांना अत्यंत जवळनं बघतीये, त्यांचं सर्व कार्य बघते, सर्व माहिती आहे, अशी व्यक्तीच शिवाजी महाराजांविषयी असं लिहू शकते. त्यामुळं शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. आणि हा आता बाबा याकूब, जसं की ह्या लोकांनी शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान, शिवाजी महाराजांच्या इब्राहिम खान कधी कुठल्या काळात होता? पानिपतच्या काळात होता. तो मराठ्यांचा
तोफखान्याचा प्रमुख होता, तो निजामाकडनं आलेला होता. अशा अनेक गोष्टी. काय होतं की आपल्याकडं फार मोठ्या भारतामध्ये की आता महाराष्ट्रामध्ये की जो समाज आहे तो अलीकडच्या काळात लिहायला वाचायला लागलाय. जो ही जी काही संदर्भ पुस्तकं आहेत, ही पुस्तकं फार कमी लोक वाचतात. आपल्याकडे इतिहास कशा प्रकारे समजला जातो, लोकांना समजतो तो एक चित्रपटांमधनं समजतो, कीर्तन व्याख्यानांमधनं समजतो, किंवा कथा आणि कादंबऱ्यांनाच लोक आपल्याकडं नाटकांना इतिहास समजतात. यामुळं काय होतं की जे मूळ सिनेमाला समजतात, सिनेमाला समजतात, म्हणजे इतिहासच समजतात, नाटकांना इतिहास समजतात, कादंबऱ्यांना इतिहास समजतात. काय होतं की तळागाळापर्यंत आपल्याला जोधा नावाचं कॅरेक्टर नव्हतंच, जोधा अकबर पिक्चर तयार करून टाकला. ऐका, आपल्याला शिवाजी महाराजांच्या समकालीन संदर्भ ग्रंथांचं लोकांपर्यंत तळागाळापर्यंत सगळे संदर्भ पोचवत नाहीत. त्यामुळे ह्या प्रवृत्ती याचा गैरफायदा घेत आहेत. शिवाजी महाराजांच्या काळातला आणि समर्थांना नाकारायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर भगव्याची महत्ता कमी करायची, हिंदू परंपरेला दुय्यम ठरवायचं आणि शिवाजी महाराजांच्या भोवती नव्या आख्यायिका उभ्या करायचा हा मोठा वैचारिक खेळ आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. एकच उदाहरण मी देतो तुम्हाला. अफजल खान वधाच्या प्रसंगामध्ये आदिलशहानं कान्होजी जेदेंना लिहिलेलं जे पत्र आहे त्यामध्ये अफजल खान शिवाजी महाराजांनी आदिलशाह शिवाजी महाराजांविषयी कान्होजी जेदेंना काय लिहितोय की शिवाजी महाराजांनी मुसलमानांची काय अवस्था कोकणामध्ये केलेली आहे हे स्पष्टपणे आदिलशाह कान्होजी जेदेंना लिहितोय. शिवभारतामध्ये सुद्धा आदिलशाह अफजल खानाच्या पत्रांमध्ये हा उल्लेख आलेला आहे. परंतु हे सर्व हा समकालीन इतिहास जोपर्यंत लोकांपर्यंत पोचत नाही तोपर्यंत ह्या प्रवृत्ती अशाच वारंवार ह्याचा गैरफायदा घेऊन शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये अशा विकृती ह्या पसरवत राहणार आहेत. बिलकुल. मला एकच मुद्दा इथे ऍड करायचा आहे फक्त. सचिनजींनी खूपच मार्मिक टिप्पणी केलेली आहे. शिवभारतातलं श्लोक क्रमांक 52 ते 54 याच्यामध्ये असा उल्लेख आहे की शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडीच्या सगळ्या मशिरी पाडून टाकलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी पुढे आल्या पाहिजेत. आणि माझ्याकडे ते सगळ्या डेट्स आहे. मध्ये दिल्लीमध्ये कार्यक्रमामध्ये एक नेत्यांनी म्हटलं की शिवाजी महाराज सेक्युलर होते आणि त्यांनी कधी मस्जिद पाडली नाही, तर मी त्या मंचावर होतो, मी लगेच हात वर केला आणि योगायोगाने माझं भाषण त्यांच्या नंतर होतं. मी सगळे पुस्तक त्याचे पानाचे नंबर सगळे रेफरन्स दिलेले आहे. आणि समर्थांबद्दल फक्त एक सांगावं असं वाटतं की सचिनजींच्याच लाईनीवर पुढे बोलतो की समर्थांनी जे वर्णन केलंय जाणता राजा आणि दुसरा शब्द श्रीमंत योगी, श्रीमंत योगी असा शब्द कोणाला सुचेल का? आणि शिवाजी महाराजांचं जर का चरित्र बघितलं आपण तर अक्षरशः श्रीमंत योगी, योग्याप्रमाणे जीवन व्यतीत केलंय. सगळं 32 मन सुवर्ण सिंहासन होतं, सगळं ऐश्वर होतं, पण कधी त्याच्यामध्ये शिवाजी महाराज रमले नाहीयेत. निश्चयाचा महामेरू असं शिवाजी महाराजांबद्दल म्हणलेलं आहे. हा निश्चयाचा महामेरू किती अचूक शब्द शिवाजी महाराजांसाठी वापरलेला आहे. बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, ही जी काही सगळी शब्दरचना आहे हे फक्त समर्थच करू शकतात. आणि असं असून देखील समर्थ आणि शिवाजी महाराजांचा संबंध नाही असा प्रचार करणारे नतद्रष्ट अवलादी आपल्या महाराष्ट्रात जन्माला आलेले आहेत. दुर्दैव आपलं. बिलकुल. रमेशजी, असं समजलंय, माझ्याकडे अजून काही फोटो व्हिडिओ नाही आला, परंतु राज्य सरकारने तिथं काहीतरी PWD विभागाने बोर्ड लावलाय म्हणे. हा PWD विभागाने बोर्ड लावला होता आणि त्याच्यावरती PWD विभागाने तिथे याकूत बाबा सरवर दर्गा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असं त्या बोर्ड मध्ये हे केलं होतं. परंतु स्थानिक हिंदुत्ववाद्यांनी त्या विरोधामध्ये आंदोलन केल्यामुळे आता त्यांनी तो बोर्ड काढून टाकलेला आहे. तेव्हा म्हणजे सरकारने त्यात सुधारणा आता करण्याचा प्रयत्न केलेला आहे की सरकारी डॉक्युमेंटमध्येच आणि जर त्या ठिकाणी एखाद्या मार्गदर्शक फलकावरती जर
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असं जर राज्य शासनाकडून बिलकुल. लिहिलं गेलं म्हणजे तर ते मग त्यावर शिक्का मोरपत होणार, हाच त्यांचा डाव आहे. बिलकुल. आजचा हा कार्यक्रम हा भूतकाळाची चर्चा नाही आहे, वर्तमान आणि भविष्याचा याचा संबंध आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या राष्ट्रनायकाभोवती नवीन आख्यायिका तयार करतात तेव्हा तुम्ही फक्त इतिहास बदलत नाही, तुम्ही समाजाची स्मृती बदलतात. आणि जेव्हा समाजाची स्मृती बदलते तेव्हा पुढची पिढी गोंधळ तिच्या मनात तयार होतो, तिला कळेनासं होतं. आणि तेच करण्यासाठी हा डाव आहे. शिवाजी महाराज नक्की कोण होते, त्यांची प्रेरणा कुठून आली, त्यांचे गुरु कोण, त्यांच्या राष्ट्रधर्माचा पाया काय, हिंदवी स्वराज्याची आत्मा काय. म्हणून हे प्रकरण साधं नाही, हे ओळखीवरचं युद्ध आहे. आणि ही स्थिती आपल्याला बदलायची असेल तर आपण सगळ्यांनी मिळून या मुद्द्यावर खुलून बोललं पाहिजे. याकूब बाबावर बोलणं म्हणजे मुसलमानांना कसं दुखवायचं, सेक्युलर काय म्हणतील, आपल्या इमेजचं काय, या सगळ्या गोष्टी जर तुमच्या डोक्यात येत असतील तर तुम्ही त्यांचे शिकार झालेले आहात हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आजच्या बिंदास बोलमधून मी हा मराठी बिंदास आहे म्हणून महाराष्ट्रातल्या किंवा मराठी भाषी जगात कुठे राहत असतील त्यांना हा आग्रह आहे का याला तुम्ही शेअर करा. मी कधी म्हणत नाही शेअर करा, लाईक करा, पण मी हे यासाठी म्हणतो का शिवाजी महाराजांचे गुरु जर याकूब बाबाला स्थापित होऊ द्यायचं नसेल तर या आजच्या शोनी हे जे सत्य स्थापित केलेलं आहे आणि त्यांचं हे खोटा डाव हाणून पाडलेला आहे हे लोकांपुढं जाणं गरजेचं आहे. यांची आख्यायिका ही किती तकलादू आहे हेही जाणं गरजेचं आहे. आपण सगळ्या संदर्भाने यात चर्चा केलेली आहे आणि एकही राजकीय माणसाला न घेता आपण इतिहासाच्या जाणकार अशा लोकांच्या बरोबर आजचा शो केलेला आहे. मला आशा आहे का आज केलेली सगळी चर्चा ही शिवप्रेमींना किंवा अगदी शिवप्रेमी नसतील परंतु न्यूट्रल माणसालाही निश्चित दिशा देईल. मी आपल्या तिघांचेही आभार मानतो आजच्या कार्यक्रमाला जोडल्या याबद्दल. आणि आपण भविष्यातही या मुद्द्यावर जमिनीवर जर आंदोलन करण्याची वेळ आली तरी आपण मागं हटणार नाही, हे चालू ठेवू. सुदर्शन मराठीला संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रतिनिधी पाहिजे. जर तुमच्यामध्ये हिंदुत्व असेल आणि तुम्ही राष्ट्रधर्मासाठी काही करू शकत असाल, करण्याची इच्छा असेल तर आमच्याबरोबर जोडा आणि आपण महाराष्ट्राला छत्रपतींच्या स्वप्नातलं हिंदवी स्वराज्य पुन्हा स्थापित करण्याच्या दिशेने काम करू. सगळ्यांना धन्यवाद. नमस्कार.